वेलकम टू माय चॅनल. कशा आहात? आय होप तुम्ही बरे असतील. मी पण बरी आहे. आज मी बनवणार आहे मटकी आणि बटाट्याची भाजी. त्यासाठी मी कुकर गरम करून घेतला आहे. तर त्यात 2 चमच तेल टाकून घेतलं आहे. तेल गरम झालं तर 1 चमच राई टाकून घ्यायचं आहे. राई तडतडली तर 1 चमच जिरा टाकून घ्यायचा आहे. त्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची. सगळं मिक्स करून घ्यायचं एकत्र. कढीपत्ता टाकून घ्यायचा. एक कांदा टाकून घ्यायचा बारीक करून. मस्त मिक्स करून घ्यायचं. आता मीठ टाकून घ्यायचं थोडंसं. हलका गुलाबी रंग येऊपर्यंत जरा भाजून घ्यायचं त्याला तेलात. आता बटाटे आणि मटकी टाकून एकत्र करून घ्यायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यात दोन गिलास पाणी टाकून घ्यायचं आणि कुकरला 3 शिट्टीला लावून सोडायचं. त्याच्यासाठी मी एक कांदा घेतलाय, भाजून घेते गॅसवर. अर्धा खोबरा घेतलाय, ते पण भाजून घेते. 2 टमाटे घेतले, ते पण भाजून घ्यायचं. बघा बटाटा आणि मटकी बऱ्यापैकी शिजलाय आपला, तुम्ही पाहू शकता. आता टमाटा, कांदा, खोबरा, कोथिंबीर मिक्सरमध्ये पिसून घ्यायचे. कढाई गरम करायला ठेवली, त्याच्यात 2 चमच तेल टाकून घेते. तेल गरम होईपर्यंत बघा मी मसाला पिसून घेतला मिक्सरमध्ये. आता ते कढईमध्ये टाकून घ्यायचे पुन्हा मिक्सरमधलं आणि वर खाली करून मस्त तेलात भाजून घ्यायचं. मी 2 चमच लाल तिखट घेतला, अर्धा चमच हळदी घेतली, 1 चमच धनिया पावडर, 1 चमच गरम मसाला. हे सगळं त्याच्यात टाकून मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, अर्धा ग्लास. पाच मिनिटासाठी तसं सोडायचं त्याला. म्हणजे काय, ते पाण्यामध्ये मसाले आपले शिजतात, कच्चा वास येत नाही. बघू शकता तुम्ही मसाला परफेक्ट झाला आहे. त्याच्यामध्ये कुकरमध्ये जे मी फोडणी कुकरमध्ये टाकलं होतं ते सगळं ह्याच्यात टाकून घ्यायचं. बटाटा, मटकी हे सगळं आता एकत्र करून त्याला शिजू द्यायचं. 10-15 मिनिटासाठी शिजायला सोडायचं. त्यात थोडंसं मीठ टाकून वर खाली करून शिजू द्यायचं. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुम्ही करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ही माझी भाजी. बघा उकळी आले, मस्त वाटायला लागली भाजी. कोथिंबीर टाकून घ्यायचं आणि तुम्ही हे भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता. खूप छान लागते. तुम्ही एकदा करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा नक्की. आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बाय.